नमस्कार विद्यार्थिनींनो. मी एक स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर, विद्यार्थी विकास मार्गदर्शक, त्याचप्रमाणे रिटायर्ड इंडियन एअरफोर्स ऑफिसर. माझ्याकडे एक सायकोलॉजीसुद्धा आहे, त्याचप्रमाणे फिजिओलॉजी आहे, त्याचप्रमाणे मी एक चांगला मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे, करिअर गायडन्स करत असतो. माझं आडनाव देशमुख सर आहे. त्याचप्रमाणे माझा मोबाईल नंबर आहे 8999479675. विद्यार्थ्यांनो, यश मिळवण्याकरता आपण काय काय केलं पाहिजे? यश मिळवण्याकरता आपल्याला आपल्या जीवनात आपलं करिअर घडवण्याकरता, आपण करिअरमध्ये यश मिळवण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा आपण ठराविक या ठिकाणी विषयावर आपण बोलणार आहोत. आणि तुम्ही मला नक्की त्याचा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांनो, की तुम्ही ज्यावेळेला आपलं यश मिळवण्याकरता जे आपण करिअर ठरवलेलं असतं त्याच्यापासून तुम्ही भटकू नका किंवा त्याच्यापासून अलिप्त होऊ नका. आणि त्यामुळे तुमचा त्या करिअरच्या रिलेटेड जो विषय आहे, जे तुम्हाला अचीव करायचं आहे, त्याचा संकल्प तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि त्याकरता नेमके काय काय टिप्स महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात आज सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, कोणत्या क्षेत्रात जर यश मिळवायचं ठरलं, तुम्हाला कष्ट आणि प्रयत्न नक्कीच करावे लागतील. त्याचप्रमाणे तुम्हाला अतिपरिश्रम घ्यावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला तुमचं यश तुमच्या हातात असेल. त्याचप्रमाणे कधीही एकदा जर यश मिळाले तर त्यापासून अपयशापासून अलिप्त होऊ नका. तुम्हाला तुमची जिद्द महत्त्वाची आहे. जी मुलं जिद्द ठेवतात त्यांना नक्कीच यश मिळत असतं. आणि म्हणून आपण आपल्या सावधगिरीनुसार आपण आपलं कार्य यश मिळवण्याकरता धडपड करत राहिली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला स्वप्न जे आपण पाहिलेले आहेत ते धैर्य आपण त्या ठिकाणी मिळवलं पाहिजे. ते धैर्य मिळवण्याकरता आपण आपला स्वतःचा कॉन्फिडन्स आपण वाढवला पाहिजे. आणि जो संकल्प आहे त्याच्यापासून तुम्ही अलिप्त न होता तुम्हाला चांगलं यश कसं मिळेल याच्याकरता तुमची नेहमी सतत धडपड, सातत्य हे कायम तुम्हाला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही काम सुरू करण्याच्या आधी तुमच्यामध्ये जे काही यश मिळवण्याची शक्यता कमी असते त्यावेळेला तुम्ही त्याच्यापूर्वी त्याचा विचार करा, विचार विनिमय घ्या. आणि ज्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यामध्ये संयम जर तुमचा जर असेल, नक्कीच तुम्हाला यश सक्सेस मिळण्याशिवाय तुम्हाला पलीकडे तुम्हाला चांगलं फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आपण बऱ्याच वेळेला मुलं यश मिळवण्याकरता मोठमोठ्या गोष्टी करतात. मला काही सोपं आहे, मी काय करू शकतो, मला हे अवघड नाही, ते अवघड नाही. पण लक्षात घ्या, ज्या गोष्टी सोप्या असतात पण आपण ते अवघड करून ठेवतो, आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. अहंकार कधी ठेवू नका. नम्रतेने करिअर घडवा, नम्रतेने आपला अभ्यास करा, सातत्य ठेवा. त्याचप्रमाणे कौशल्य आपल्याला मध्ये अत्यंत आवश्यक आहे. हे कौशल्याचा तुम्हाला खूप नक्कीच फायदा होत असतो. आणि त्या लक्ष्यापासून आपण विचलित न होता आपल्याला परिणाम चांगले मिळणार आहे याच्याकरता आपण जास्तीत जास्त धडपड केली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आज यश मिळवण्याकरता तुम्हाला मी आज सांगत आहे. तुम्हाला कलेमध्ये, कौशल्यामध्ये तुम्ही अत्यंत एक्सपर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून यश, सक्सेस ज्याला आपण म्हणतो, ते सक्सेस पायरीने तुम्हाला नक्कीच मिळण्यासाठी तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. हे तुम्ही आज सविस्तर तुम्हाला मी आज सांगणार विद्यार्थ्यांनो, की कोणत्या क्षेत्रात यश मिळवण्याकरता तुम्हाला कष्ट आणि प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. परिश्रम केले नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. आणि काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरतात. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि शॉर्टकट लीड्स टू ॲन ॲक्सिडेंट, हे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आपण शॉर्टकट न निवडता तुम्हाला सखोल अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि खरोखर यश मिळवण्यासाठी तुमचा संकल्प, काम आणि परिश्रम करा. हे केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणं अवघड आहे, हे तुम्हाला मी आज क्लिअर सांगतो. कारण ज्यावेळेला महाभारतातसुद्धा यशासाठी काय करावे याबद्दलचं विवेचन त्यावेळेला केलं गेलं, जिद्द ठेवली गेली. आणि म्हणून आपण आज लक्षात घ्या की कोणत्या यशाच्या मार्गावर चालताना सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे असते. यश मिळवण्याकरता मनात धैर्य असणं आवश्यक आहे. घाईने केली तुमची लहानशी चूक तुमचे स्वप्न तोडू शकते, हे तुम्ही आज लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला स्वप्न पाहिजे असेल तर छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. आणि अनेक प्रयत्न करून सुद्धा मनाप्रमाणे यश मिळाले नाही तर लक्ष्यापासून तुम्ही भटकू नये, याची माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या,
तुम्हाला संकल्प अत्यंत मजबूत करावे लागतील, दुप्पट मेहनत तर करावंच लागेल आणि तुमचे बुद्धिमत्ता ही तुम्हाला जास्त चाणक्य आणि स्मरणशक्ती तेवढी चांगली ठेवावी लागेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाची सुरुवात करताना तुम्हाला तुमची तयारी ही बुद्धीपासून चालू होते. ही तुम्हाला नक्की त्यामध्ये फायदा करून देणार आहे. अडचणी तुम्हाला येणारच. त्याकरता कोणत्या कामाची सुरुवात विचार करूनच करा. यश मिळवण्याकरता तुम्हाला संयम ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे. लहान लहान गोष्टी तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की संयमाशिवाय पर्याय नाही आणि शॉर्टकट मारण्याशिवाय तुम्हाला ते चांगलं घडणार नाही. म्हणून आपण मोठ्या गोष्टी करतो पण ते उतावळेपणा करतो, मला हे मिळेलच असं आपण कधी विचार करू नये. त्याचप्रमाणे दक्षता बाळगणं तुम्हाला गरजेचं पडणार आहे. याचा परिणाम तुम्हाला यश मिळण्यामध्येच होणार आहे. त्या यश सर्व बाबी तुम्ही जर विचार केला तर यशामध्ये हे जे तुम्हाला मी खास ठराविक पॉईंट सांगितलेले आहेत, ठराविक विचार मांडलेले आहेत, याच्याद्वारे तुम्ही याच्या मार्गे जर तुम्ही गेलात नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो, नक्की माझ्या या गायडन्स मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा घ्याल अशी मला अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेनुसार अपेक्षेतून तुम्ही उतराल आणि तुमचं जे टार्गेट ठरलेलं आहे, यश करिअर ठरलेलं आहे, याच्यावर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशी मला नक्कीच खात्री आहे. आपण ज्यावेळी कुठले करिअर ठरवण्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्या देशाबद्दलचा विचार करा. विद्यार्थ्यांनो, भारत देशासाठी मी कार्य करत आहे, भारत देशासाठी खेळत आहे, भारत देशासाठी जगत आहे, भारत देशासाठी मी करणार आहे, ही जर तुम्ही जर मनामध्ये जर चांगलं ठेवलं तर सकारात्मक जर दृष्टिकोन ठेवला नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळणार आहे. सकारात्मकता ठेवा, पॉझिटिव्ह तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळणार आहे, लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद.